ज्या काळात डोक्यावर पदर घेतलेल्या, नृत्य करणाऱ्या, घरकाम करणाऱ्या, जास्तीत जास्त घराचा उंबरठा ओलांडू पाहणाऱ्या भूमिका अभिनेत्रींच्या वाटेला यायच्या. आदर्श सून, आदर्श सासू अशा भूमिका करण्यातच अनेक अभिनेत्री धन्यता मानायच्या. अशा काळात एक अशी मराठी अभिनेत्री जिनं ॲक्शन सीन दिले. एवढंच काय तर तिने आपले स्वतःचे ॲक्शन सीन स्वतः केले. कोणाला बॉडी डबल करू दिले नाहीत. आज ही प्रियांका चोप्रा असो किंवा दीपिका पदुकोण या अभिनेत्रींचे ॲक्शन सीन हे बॉडी डबल केले जातात. म्हणजेच त्यांच्यासारखेच लुक असणाऱ्या ॲक्शन एक्सपर्ट त्यांचे सीन करतात. पण या अभिनेत्रीनं जुन्या काळात स्वतःचे ॲक्शन सीन स्वतः केले. अशा या धाडसी अभिनेत्री आहेत सुषमा शिरोमणी. आत्ताच्या पिढीला हे नाव फारसं कुणाला ठाऊक नसेल, पण 90 आणि त्या आधीच्या दशकातील मराठी चित्रपट रसिकांना हे नाव आवर्जून माहीत असेल. तुम्हाला सुषमा शिरोमणी आठवतात का? कोणत्या चित्रपटातील भूमिकांसाठी त्या तुम्हाला आठवतात हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आज आम्ही तुम्हाला सुषमा शिरोमणी यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी सांगणार आहोत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांचा 19 नोव्हेंबरला ठाण्यामध्ये जन्म झाला. नंतर त्या मुंबईला स्थायिक झाल्या. या दरम्यान त्या कॉन्व्हेंट शाळेत शिकत होत्या. मात्र त्यांना शाळेपेक्षा जास्त रुची ही अभिनयात होती. दुसरी गोष्ट, ज्यावेळी त्यांनी बालकलाकार म्हणून कामाला सुरुवात केली त्यावेळी त्यांना सेटवरून जबरदस्तीनं घरी पाठवून देण्यात आलं होतं. आणि तेही त्यांची घरी पाठवणी ही स्वतः दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी केली होती. हे असं का घडलं होतं? 1958ला या अभिनेत्रीनं बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. हा किस्सा आहे सेहरा या चित्रपटामधला. यामध्ये त्या मागे उभी राहिलेल्या गर्दीतील बालकलाकारांपैकी एक होत्या. शूटिंग संपल्यावर सगळ्यांनी आपापल्या घरी निघून जायचं असायचं. मात्र सुषमा सेटवर थांबून राहिल्या. त्यांना शूटिंग कसं होतं, काम कसं चालतं हे पाहायचं होतं. जोपर्यंत व्ही शांताराम सेटवर आले नाहीत आणि त्यांनी त्यांना सेटवरून काढून टाकलं नाही तोपर्यंत त्या निघून गेल्या नाहीत. पण याच वेळी व्ही शांताराम यांनी त्यांना वाघीण देखील म्हटलं होतं. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी आणि गुजराती सिनेमात देखील काम केलं आहे. त्यांनी अजय देवगणच्या कानून चित्रपटात देखील काम केलं आहे. चौथी गोष्ट, सतीचं वाण, दाम करी काम, गुलछडी, भिंगरी, बिजली, प्यार का कर्ज, फटाकडी, चिमुकला पाहुणा अशा चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. पाचवी गोष्ट, मराठी चित्रपटात ॲक्शन सीन करणारी नायिका म्हणून सुषमा शिरोमणी यांना लोकप्रियता मिळाली. त्यांच्या अशा सीनच्या वेळी टाळ्या आणि शिट्यांनी थिएटर दुमदुमायचं. सहावी गोष्ट, या अभिनेत्रीनं काही काळ इम्पा संघटनेच्या अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. हिंदी कलाकारांना मराठी चित्रपटात नाचवण्याचं काम देखील त्यांनी आपल्या चित्रपटांमधून केलं आहे. सातवी गोष्ट, अरुण शंडील यांच्याशी त्यांनी लग्न करून त्या काही काळ परदेशात स्थायिक झाल्या होत्या. आठवी गोष्ट, त्यांना राजकारणात विशेष रस होता. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याशी त्यांचे कौटुंबिक संबंध होते. याशिवाय सुशीलकुमार शिंदे यांसह अनेक राजकारण्यांसोबत त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. नववी गोष्ट, त्यांनी एका भूमिकेसाठी बैलगाडा शर्यतीत बैलगाडी चालवली होती. त्या काळात अशा भूमिका अभिनेत्री करायच्या नाहीत. त्यांनी भूमिकांमध्ये कधीही मागे पुढे पाहिलं नाही. त्यांनी आदर्श सुनेची, प्रतिवता पत्नीची भूमिकाही साकारली, सोबतच ॲक्शन भूमिकाही साकारल्या. 10वी गोष्ट म्हणजे ज्या दिग्दर्शकांनी त्यांना कामाची पहिली संधी दिली आणि सेटवरून घरी देखील पाठवलं ते म्हणजे व्ही शांताराम यांच्या जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. तर मग तुम्हाला सुषमा शिरोमणी आणि त्या काळच्या अभिनेत्रींच्या भूमिकांमधला फरक कधीच जाणवला का? तुम्हाला सुषमा शिरोमणी यांच्या भूमिकांबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये आवर्जून सांगा. आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.